नमस्कार. हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आजपासून पुढील 5 दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात 2 दिवस काही ठिकाणी, तर विदर्भात आज काही ठिकाणी तर उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 12 जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे, साताऱ्याच्या घाट विभागात, दिनांक 13 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात, दिनांक 14 व 15 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट विभागात, दिनांक 16 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात 24 तासात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे 116 ते 204 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिनांक 12 जुलै रोजी जळगाव, पालघर, सिंधुदुर्ग आणि नाशिक, मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात 24 तासात जोरदार म्हणजे 65 मिलीमीटर ते 115 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 13 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस 24 तासात म्हणजे 65 ते 115 मिलीमीटर पडण्याची शक्यता आहे. दिनांक 14, 15 व 16 जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व शहर परिसरात पुढील 4 दिवस असे असतील. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात 24 तासात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस म्हणजे 65 ते 115 मिलीमीटर तर उद्यापासून खूप जोरदार म्हणजे 116 मिलीमीटर ते 204 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आमच्या वेबसाईटला वेळोवेळी अवश्य भेट द्या. धन्यवाद.